नमस्कार. तर आज आपण बनवतोय मेथीच्या पुऱ्या. त्यासाठी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे. त्यानंतर कढईत तेल घेऊन चिरून घेतलेली मेथीची भाजी परतून घेऊयात. पुऱ्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण 3 वाट्या गव्हाचे पीठ घ्यायचं आहे. त्यासोबतच अर्धी वाटी बेसन, हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून काळे तीळ, 1 टीस्पून जिरा आणि धनिया पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. आणि आपण जी परतून घेतलेली मेथीची भाजी आहे ती घालून घेऊयात. आता पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ जे आहे ते थोडं घट्टच मळून घ्यायचं आहे, सैल नको आहे आपल्याला. आता पिठाच्या गोळ्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घेऊयात आणि आपण पुऱ्या लाटून घेऊयात. पुऱ्या जास्त पतल्या नको आहेत, आपल्याला फुगायला पाहिजेत पुऱ्या, त्यामुळे थोडं जाडसरच ठेवा. त्यामुळे कसं पुऱ्या फुगतील आणि सॉफ्ट होतील. याच्यात जर तुम्हाला पापड्या करायच्या असतील तर तुम्ही पतल्या पुऱ्या लाटून तळू शकता, त्याच्या कडक पापड्या छान होतात. लाटीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि छान गोल लाटून घ्यायची. हे पुऱ्या एकदम छान राहतात, प्रवासात नेण्यासाठी पण अतिशय उत्तम आहेत. बघू शकता किती छान लाटून झालेल्या आहेत पुऱ्या. आता आपण तळायला घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलंय. तेल तापलं की मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत आपल्याला सगळ्या पुऱ्या. बघू शकता किती छान पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.